हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आजपासून आहे ना आपण हॉटेल स्टाईल आहे ना ग्रेव्हीजची सिरीज चालू करणार आहोत. तर आजची आपली पहिली ग्रेव्ही आहे ऑल पर्पज बेसिक रेड ग्रेव्ही. फ्रेंड्स, मी तुमच्याबरोबर आज ना एक मस्त सिक्रेट ग्रेव्हीची रेसिपी शेअर करणार आहे, ज्यापासून तुम्ही अगदी पंजाबी, महाराष्ट्रीयन, गुजराती किंवा अजून दुसऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या पण तुम्ही या ग्रेव्हीमध्ये करू शकता. इथे आपण करत आहोत बेसिक रेड ग्रेव्ही. त्यासाठी मी काय केलं, अर्धी वाटी तेल, त्यानंतर 3 चमचे आलं लसूण पेस्ट आणि काही खडे मसाले घेतलेत, जसं की तमालपत्र, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची आणि मसाला वेलची. त्यानंतर आपल्याला इकडे आहे ना 15 काजू आणि 3 चमचे मगजबी आपण इकडे 1 तासभर थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले. आता सुके मसाले एकत्र करू. धनेपूड, मीठ, हळद, रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीसाठी नॉर्मल लाल मिरची पावडर, हे सुके मसाले मिक्स करून बाजूला ठेवूयात. इथे आपण आहे ना 4 कांदे घेतलेत, ते असे उभे छान चिरून घ्यायचे. बारीक चिरायची काही गरज नाही आहे, कारण नंतर आपण त्याची पेस्टच करणार आहोत. कांदे चिरून बाजूला ठेवले की इथे आपण अगदी कडक आणि लाल बुंद टोमॅटो घेतलेत, ते पण आपण इकडे ना 7 ते 8 घेतलेत आणि छान मोठेच चिरून घ्यायचे. सगळे टोमॅटो चिरून झाले की कढईमध्ये तेल थोडंसं टाकायचं. आपण अर्धी वाटी तेल घेतलं, त्यानंतर थोडंसं टाकायचं. खडे मसाले छान त्यात भाजून घ्यायचे. आपण चिरलेला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर ते छानपैकी 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचं. त्यानंतर मग मगजबी आणि काजू भिजवलेले ते टाकायचे, टोमॅटो टाकायचा आणि परत झाकण ठेवून छानपैकी 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं. पाण्याची गरज नाही, कारण टोमॅटोला पाणी सुटतं. त्यानंतर हे जे मिक्सचर आहे ते गार करायचं. गार झाल्यावर ग्राइंड करायच्या आधी तमालपत्र आणि दालचिनी आठवणीने काढून टाकून द्यायची. छानपैकी फाईन पेस्ट करायची, गाळायची गरज नाही आहे. आता त्याच कढईमध्ये उरलेलं तेल घेऊयात. ही पेस्ट टाकायची. सुके मसाले जे आपण एकत्र करून ठेवले होते ते टाकायचे आणि उकळी येईपर्यंत वाट बघायची. बरं, आता इथे ना एक छोटीशी टिप आहे. या ग्रेव्हीला उकळी आली की आपण आहे ना लगेच झाकण ठेवायचं, कारण काय होतं, उकळी आली की ते मिक्सचर बाहेर उडतं, आपल्या हातावर उडतं. सो ती काळजी घ्यायची. झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं छानपैकी आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची, त्याला तेल सुटेपर्यंत, किंवा छानपैकी मिक्सचर असं एकत्र होतं, मिळून येतं. त्यानंतर आपली अशी सिक्रेट ग्रेव्ही तयार आहे. काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवा आणि वापरा. थँक्यू.